हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्यालाच आपण काय म्हणतो HCF. पण त्याच्या आधी आपण बघणार आहोत फॅक्टर म्हणजे काय आणि मल्टिपल म्हणजे काय. आता इथे तुम्हाला दोन एक्झाम्पल दिलेले. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करायचं, 36 आहे त्याला 4ने डिवाइड करायचं आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये 65ला काय करायचं, 9ने डिवाइड करायचे. जर तुम्ही 36ला जर 4ने डिवाइड केलं तर किती येतो, रिमाइंडर 0 येतो. म्हणजे 4 9 किती आला, 36, म्हणजे रिमाइंडर 0 आला. पण इथं जर तुम्ही सेकंडला 35ला जर 9ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 नाही येता, किती आला, 2. म्हणजे इथं जो काही रिमाइंडर 0 आहे म्हणजे काय, हा जो काही 4 आहे तो काय 36चा फॅक्टर आहे आणि 36 काय 4च्या मल्टिपल आहे. म्हणजे जर तुम्ही 4चं टेबल बोलले तर त्याच्यामध्ये किती येणार आहे, 36. पण इथं जो काही 35 आहे तो 9च्या टेबलमध्ये नाही. म्हणजे जो काही 35 आहे तो 9चा मल्टिपल नाही आणि 9 पण 35चा काय नाही आहे, फॅक्टर नाही. तर तुम्हाला जो काही HCF आहे, HCF फाइंड आउट करताना काय करायचे, फॅक्टर फाइंड आउट करायचे राहते. आता तुम्हाला कळलं 4 काय आहे, हा 36चा फॅक्टर आहे. म्हणजे असे जे काही फॅक्टर आहे ते तुम्हाला 2 नंबरचे काय करायचे राहते, फाइंड आउट करायचे राहते. आता तुम्हाला इथं दिलेले आहे जे काही फॅक्टर आहे, फॅक्टर ऑफ 20 आणि फॅक्टर ऑफ 50. आता इथं फॅक्टर ऑफ 20 कोणते कोणते, 1 2 4 5 10 20. नंतर काय फॅक्टर ऑफ 50 काय आहे, 1 2 5 10 25 आणि 50. हे काय आहे, 50चे फॅक्टर आहे. मग आता यांच्यामध्ये जो काही तुमचा हायेस्ट मल्टिपल फॅक्टर आहे तो कोणता आहे, 10 आहे. इथं पण काय 10 आहे, 10 आहे. हायेस्ट मल्टिपल फॅक्टर किती आला, 10. म्हणजे तुमचा जो काही HCF आहे तो किती आला, 10. आणि जर तुम्हाला HCFची डेफिनेशन असेल तर ती काय आहे, टू फाइंड द HCF ऑफ गिवन नंबर वी मेक अ लिस्ट ऑफ फॅक्टर. तुम्हाला काय करायची आहे, फॅक्टरची लिस्ट बनवायची आहे आणि जो काही तुमचा ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे तो फाइंड आउट करायचा आहे. इथं आपण 20 आणि 50चा ग्रेटेस्ट फॅक्टर काय आला, 10. म्हणजे 10 काय 20 आणि 50चा HCF. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.